काय म्हणता? चला, मागचा जो सामना झाला त्यामध्ये अष्टपैलू दर्जाची कामगिरी सुशांत मोरे त्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच होते. सुशांत मोरे याला आपण स्क्रीनवरती पाहताय. अष्टपैलू दर्जाचे खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलात. आणि आता नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये या स्पर्धेतील मेडन ओव्हर ज्या खेळाडूंना हाताळली आणि मेडन ओव्हर हाताळत असताना 2 विकेट आपल्या नावावरती केल्या. सतीश ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला, अंपायर सिग्नल, मॅचला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल धीरज. पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. अंपायर सर आपल्याकडे बोलतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या अतिरिक्त धावेच्या साथीनं धावफलकावरती अकाउंट ओपन केलं जातंय सरी या टीम साठी. यावेळेस फुलर लेनचा बॉल, जसा बॉल बॅट वरती आला तसा त्याला हवेमध्ये उडवला, परंतु टायमिंग झुललं. एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का टीम सरी या संघाला. बघा, बॉल पाहायला गेला तर फुलर लेनचा होता, स्लॉट मध्ये होता. मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु वाऱ्याचा वेग उलट्या दिशेने वाहत होता. चेंडूला उंची जास्त भेटली, परंतु लांबीमध्ये कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगला झेल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. परिणाम स्वरूपी इथे पहिला धक्का टीम चरई या संघाला. या मॅच नंतर एक मोठा बॅटल, मोठा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा पहिला सामना, एका बाजूला टीम काटेतळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळ करत असताना पाहायला मिळेल पित्तळवाडी. दोन्ही टीम आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच गटातून या दोन्ही टीम चांगला खेळ करत असताना वरती आल्या सेमीफायनल मध्ये त्यांनी मजल मारली आणि एक महत्वपूर्ण सामना या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला नाहीये, परंतु लगेच चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केलं. दरम्यानच्या काळात एक धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. इनॅट नंबर 3 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउट, फिल्डरच्या डोक्यावरून या बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराच्या साथीनं आता धावफलकाला गती प्रदान केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 8 आकड्यावरती. शुभम आपले आता पॉवर दाखवतायत. बघा, रबर बॉल म्हटलं की अतिरिक्त उचली, अतिरिक्त स्पीड आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा फटका क्लास आहे या बॅटरकडे. यावेळेस देखील समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगला क्षेत्ररक्षक, झाली आहे गलती से मिस्टेक. चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4. आलाय चौकार. षटकार त्यानंतर चौकार. धावफलक विचार केला गेला तर आता वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आहे. 1 विकेट प्राप्त केल्यानंतर कुठेतरी धीरज हवी ठरतायत की काय चरई या संघावरती असं कुठेतरी वाटत होतं, परंतु जसे शुभम स्ट्राईक एंड वरती आले, आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, आता आपल्याला असं वाटतंय की शुभम बॅट चार्ज करून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की काय. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकार 1 चौकार. यावेळेस दिशा भरकटली आहे. अंपायर सर आपल्याकडे वळतायत. लेग स्टिकला मिस करणार हा बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव ही देखील जोडली जाते धावफलकावरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पाहावं लागेल
सिंगल वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झाला, दुसरी वेगानं पूर्ण केली, तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न चालू झालाय. आणि हा निर्णय चुकलाय की काय? पंचांचं बोट आकाशाकडे आहे. एक महत्वाची विकेट, या धावेची कोणतीही आवश्यकता नव्हती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट बहाल केली आहे शुभम यानं. चला, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. बॅट्समन आउट असेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शुभम याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कव्हर रिजन मध्ये एक षटकार, त्यानंतर समोरच्या दिशेला लॉंग ऑफला एक चौकार आपण पाहिला. आणि या धावेची कोणत्या प्रकारची आवश्यकता नसताना ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि परिणाम स्वरूपी रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट बहाल केली जाते. शुभम मैदानाच्या बाहेर परतले. डगआउट मध्ये विश्रांती करत असताना पाहायला मिळतील. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मंगेश. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. धीरज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू त्यानं हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात. 15 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये महाग जरूर ठरले आहेत, परंतु इथे कमबॅक करून द्यावा लागेल. टीम पित्तलवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम काटेतली, दोन्ही टीम चांगलं प्रदर्शन करत असताना गटातून सेमीफायनल नंबर 1 मध्ये दाखल झालेत. या मॅच नंतर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. चला, ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. चला, ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होईल. ओव्हर नंबर 2 साठी एक महत्वाचा गोलंदाज लव आपल्याला पाहायला मिळतात. नावामध्ये प्रेम आहे. गोलंदाजी देखील प्रेमळ करतात की विध्वंस करतात हे पाहण्यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. चेंडू हातामध्ये विसावला जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला झेल धरतीला दान केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण कुठेतरी चुकीचं ठरताना पाहायला मिळालं या चेंडूवरती. पहिल्या ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा आल्या, त्यानंतर लघु गोलंदाजीसाठी आले. पहिल्या बॉल मध्ये संधी निर्माण करून दिली होती, परंतु शेवटच्या क्षणाला तिथे झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतील. एक धाव फलून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबवलंय स्वतःला. स्ट्रायकर आणखीन एक महत्वाचा फलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण चांगला खेळ यानं देखील आपल्या टीमसाठी केलाय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं चालू झालाय. बघता बघता या 2 धावा यशस्वीरित्या पलून पूर्ण केल्या जात आहेत. चुकीची फेकी पाहायला मिळते आणि या चुकीचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये देखील झालंय.
लहानपणी आई म्हणायची चोरी करू नका, परंतु क्रिकेट हा खेळ खेळत असताना धावांची चोरी जरूर केली जाते. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सरई संघाच्या बाजूनं, परंतु लव देखील कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. त्यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय भन्नाट वेगाचा, परंतु वेगानं इथे धाव देखील घेतली जाते. चित्याची चपळाई, हरणाची गती आणि ही चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या साथीनं देखील कासवाच्या गतीने का होईना धावफलक मात्र पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळण घेतोय. बॅट्समनला काहीसा चेंडू समजत नाहीये, निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस ऑनसाइडला टर्न केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. सिंगल वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न चालू झालाय आणि डिरेक्ट हिट पाहायला मिळतेय आणि आणखीन एका विकेटचं पतन. या विकेटच्या साथीनं ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. चला चेक केलं जातंय अंपायर सरांच्या वतीनं आणि योग्य असा डिसिजन आपल्यापर्यंत कळवण्यात येईल. तर अंपायर सरांचा डिसिजन येतोय हा षटकार असेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. मंगेशाच्या बॅट मधून हा हवाई सफर आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल. $29 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आणि चांगली बॅटिंग अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. चला अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. हा षटकार असेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी आणखीन एक महत्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल बॅट्समन पासून दूर, अखूड टप्पा. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात असताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात एक महत्वाची विकेट. मंगेश माघारी परततील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये जी धावफलकाला गती प्रदान केली गेली आहे तिला कमी करण्यासाठी अमोल गोलंदाजी मार्क वरती आले. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त केली आहे आणि इथे कमबॅक करून दिला जातोय आपल्या टीमला. बोरघर टीम नेहमीच चर्चेमध्ये असते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये कमबॅक करण्यासाठी हेही ओळखले जातात आणि आता अमोल पुन्हा एकदा बॉलिंग साठी. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुरलेनचा बॉल. पुन्हा एकदा ते चित्र. एखाद्या झेरॉक्स मशीन मधून हुबेहूब झेरॉक्स काढावी त्याच प्रकारचं चित्र या चेंडूवरती देखील पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण पाहिलात, बॅट्समन बीट झाले. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डिरेक्ट हिट पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती देखील तेच सेम चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बॅक टू बॅक हे 2 रनआउटचे विकेट आता कमबॅक करून दिला जातोय बोरघर या टीमसाठी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पाहिलं गेलं तर अमोल यष्ट्यांच्या मागे होते आणि आता यष्ट्यांच्या समोर चांगली गोलंदाजी करतायत.
यावेळी देखील मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आले आहेत. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू लँड झालाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फीड केलं जाईल आणि चांगले फेके देखील इथे पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती ह्या देखील जोडल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन बोर्ड. इथून एखादा मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देईल सर या टीमला. येणारा प्रत्येक डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय बोरघर या टीमला. बघा टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा जरूर आल्या, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये अमोल यानं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलेत. दरम्यानच्या काळात बाईच्या स्वरूपात ही एक धावफलकावरती जोडली जाईल. 32 धावा धावफलकावरती. या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूचा खेळणं बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 30 ते 35 धावा देखील एक चांगले टोटल या मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इथून येणारा एका मोठा फटका पुन्हा एकदा बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या खूपच दूर पिच झाला. अंपायर सर दंडित करतील. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव ही देखील धावफलकावरती जोडली जाईल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं मोठा फटका खेचून काढायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय, परंतु जाता जाता शेवटच्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपात एक हादरा आपल्याला पाहायला मिळतोय टीम चर्या संघाला. बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेले टीम बोरघर या संघासाठी. बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये जास्तीच्या 29 धावा खर्च. सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व हे ब्रीद असलेली तुम्हा सर्वांची हक्काची आणि आवडती क्रिकेट असोसिएशन अर्थात सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. या असोसिएशन अंतर्गत सर्वच खेळाडूंसाठी नेहमीच हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. उन्हाळी हंगाम आपण पाहिल्यात, एकापेक्षा एक मोठ्या स्पर्धा पाहिल्या. त्यातल्या त्यात आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पाहिली आणि त्यानंतर आता ह्या पावसाळी क्रिकेटचं आयोजन बदलापूर बॉईज आयोजित बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हे अभूतपूर्व पर्व. 35 धावांचं टार्गेट असेल. तर अमोल पार्टी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक जर 3 षटकार त्यानं लगावले तर आशिष यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. चला बॅटर्स लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ऑलरेडी ठराविक वेळेपासून खूप उशिरा हे सामने चालू आहेत आणि अजूनही या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये
खूप सारे सामने आपल्याला खेळून पूर्ण करायचे आहेत. विनंती असेल सहकार्य आपण देखील करा. तर नक्कीच चर्चा चालू होती सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. पोलादपूर तालुक्यातील शिस्तबद्ध आणि नामांकित आपल्याला शिकायला आणि पाहायला मिळते. शिस्तबद्ध आयोजन आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चांगल्या करून दिला जातो. तर सर्वच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचे ते विशेष कौतुक असेल. चला पूर्वार्ध आपण पाहिलात. उत्तरार्धाला इथे सुरुवात होतीये जिथे 34 धावांचा प्रश्न विचारला गेला आणि 35 धावांचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे पाहण्यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा हुक केलाय आणि बॉलला 6 धावांसाठी बुक देखील केलाय. पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय षटकार. अमोल पार्टे भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. उन्हाळी हंगाम गाजवलाय. पावसाळी हंगामामध्ये देखील आपल्या खेळाची आणि आपल्या बॅटिंगची जादू आणि पाहिलं गेलं तर आपल्या बॅटिंगची झलक या पहिल्या चेंडूवरती दाखवतोय. आशिष घाडगे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल लगातारच्या 3 षटकारांसाठी अमोल पार्टेसाठी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. हा फटका नव्हता, हा रॉकेट होता. या बॉलला देखील पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा षटकार. बघा मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत की काय आता असंच म्हणावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर टीम बॅकफुटवर होती. 29 धावा खर्च झाल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आले. 5 धावा फक्त खर्च केल्या. अंतिम तिसरं षटक त्यानं हाताळलं आणि आता बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. लगातारचा दुसरा आलाय. तिसरा येणार का? इकडे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार नाहीये, परंतु या खेळाडूसाठी टाळ्या व्हायला देखील हरकत नाहीये. बघा प्रेक्षक नक्कीच टाळ्यांचा कडकडाट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या खेळाडूसाठी. 13 धावा धावफलकावरती आहे. 35 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये इथे आक्रमक पवित्रा धारण केलाय अमोल पार्टे यानं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळण घेतलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना बऱ्याच उशिरानंतर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर आलेत, परंतु त्यानंतर एक सिंगल आणि हा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय आपल्या टीमसाठी. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली हा चेंडू राहिला. सबमरीन पद्धतीची डिलिव्हरी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. एखादी पाणबुडी पाण्याच्या खालून अगदी अलगद निघून जावी त्याच प्रकारे चेंडू बॅटच्या खालून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर्स दी कव्हर्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल गेलाय कुणीकडे. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे सांगतात बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 19 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती अमोल पार्टे याचे 2 षटकार. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. 2 डॉट बॉल आले. दबाव निर्माण झाला, परंतु तो दबाव झुगारून धीरज याच्या बॅट मधून एक कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा जरूर आल्यात, परंतु चरई संघ हा देखील कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो.
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रकांत दादा मोरे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मी संपूर्ण कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. बघा, स्पर्धा कुठेही असो, कधीही असो, वेळ काढून नक्कीच त्या स्पर्धेसाठी हजेरी लावतात. आपल्या तालुक्यातील, आपल्या असोसिएशन मधील खेळाडू चांगला खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, स्पर्धेमध्ये सहभागी होतात. परंतु त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी नेहमीच चंद्रकांत दादा तिथे उपस्थित असतात. ही त्यांची खरी खासियत आहे. खेळावरती असणारं त्यांचं प्रेम नक्कीच त्यांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा जिथे स्पर्धा असतात तिथे त्यांना ते प्रेम नक्कीच घेऊन येतं. आणि त्यांची टीम देखील बक्षीस पात्र झाले, त्यासाठी देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. महत्वाचे गोलंदाज यावेळेस समोरच्या दिशेला आणखीन एक हवाई ब्लास्ट पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर दी बॉलर हेड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. या स्पर्धेतील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार जर कोणी ठोकला असेल तर सांगतोय बॅटर अमोल पार्टे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डावकुऱ्या हाताचे फलंदाज नेहमीच विध्वंसक मानले जातात आणि त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लांबच लांब षटकार मारण्यासाठी अमोल पार्टे ओळखला जातो आणि आज आपली ओळख या मैदानावरती नक्की सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने स्टिअर केला, ही खरी ओळख आहे मोठ्या खेळाडूची. एक षटकार आला, हलक्या हाताने स्टिअर केला, स्ट्राईक रोटेट केली, समोरच्या खेळाडूला इथे संधी दिली. लेग बाय स्वरूपाची एक धाव फलकावरती जोडली जाते. यावेळेस देखील कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने स्टिअर केला, ऑनसाइड रिझन मध्ये पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 27 आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड, 35 धावांचं इथे टार्गेट पाहायला मिळतंय. इथून जर एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा तरी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. इकडे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगानं घेतली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न चालू झालाय आणि बघता बघता यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती. अमोल त्याच्या साथीला धीरज चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अमोलच्या बॅट मधून 3 षटकार आपण पाहिलेत. धीरजच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. अद्याप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अखूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज नक्कीच पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावर. या ओव्हर मधील शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक असतील 7 आणि धावांची आवश्यकता इथे पाहायला मिळते 5. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. यावेळेस हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवत असताना कुठेतरी फंबलिंग झाली आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून उचलला जातोय. या 2 धाव्यांच्या साथीनं बघता बघता ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभी आहे आपल्या टीम साठी. जर अमोल याने षटकार मारून मॅच फिनिश केली तर अमोल नलावडे यांच्याकडून 500, शैलेश नलावडे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल.
चला अमोल पार्टीसाठी पुन्हा एकदा कॅश प्राइस सुवर्ण संधी ओव्हर नंबर 3 मध्ये धावा डिफेंड करण्यासाठी दी लेजंड एज इज जस्ट नंबर बलिराम वारे. पहिलाच बॉल इथे पाहावा लागेल. पंचांगाडी कटाक्ष टाकला जातोय. अंपायर सर आपल्याकडे बोलतात वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. डबल 3 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. अमोल पार्टी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. षटकार मारून मॅच फिनिश केली तर सन्माननीय शैलेश नलावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. क्रिकेट या खेळाचा विचार केला गेला तर अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणती टीम जिंकेल. परंतु षटकार मारून ही मॅच फिनिश केली आहे आणि शैलेशजी नलावडे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज अमोल साठी असेल. मॅच जिंकली आहे बोरगर या टीमनं.